Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल रात्री NTA मार्फत जी काही प्रोविजनल आन्सर की आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी आन्सर की नुसार आपापले मार्क काढलेले असतील। तुम्हाला नीट UG 2026 मध्ये किती मार्क येत आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच महाराष्ट्रामध्ये जे काही सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज आहेत त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येत आहे अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा। या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतात ही माहिती विद्यार्थ्यांना देणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता आपण या ठिकाणी पाहू शकतो जे काही आन्सर की आल्यानंतर आपण अंदाजित कट ऑफ काढलेले आहेत कॅटेगरीनुसार त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। जर तुमची कॅटेगरी OBC, EWS किंवा ओपन असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे विद्यार्थी ओपन मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 485 ते 495 या मार्कच्या रेंजमध्ये सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळू शकतं। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी EWS आहे अशा विद्यार्थ्यांना 470 ते 480 या मार्क दरम्यान महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल। त्यापुढे जर आपण OBC कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला तर तुम्ही पाहू शकता 484 ते 494 या मार्क दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे। जे विद्यार्थी SC मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 425 ते 435 या मार्क दरम्यान, ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 320 ते 330 या मार्क दरम्यान महाराष्ट्रात सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळू शकतं। VJ कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारण 470 ते 480 या रेंजमध्ये राहू शकतो व जे विद्यार्थी NT कॅटेगरीमध्ये येतात NTB या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 465 ते 475 या दरम्यान राहील। NTCचा जो कट ऑफ आहे तो 480 ते 490 आणि जे विद्यार्थी NTD मध्ये येतात या विद्यार्थ्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ 485 ते 490 या मार्क दरम्यान राहण्याच्या शक्यता आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ओपन, OBC, NTC आणि NTD या कॅटेगरीचे जे कट ऑफ आहेत ते जवळपास सारखेच राहतात। त्यामुळे या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे जर साधारण मार्क 480 प्लस येत असतील तर असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकतात। जे काही फायनल आउटपुट आहे किंवा कन्फर्मेशन आहे ते तुमची ऑल इंडिया रँक आल्यानंतरच कळेल। मागील व्हिडिओमध्ये आपण मार्क वर्सेस रँकचं जे काही प्रिडिक्शन आहे ते पाहिलं होतं। तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा मिळेल की तुम्हाला किती मार्कवर किती ऑल इंडिया रँक येऊ शकतो। तसेच हा जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ आपण पाहिला आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। थोड्या वेळानंतर हा कट ऑफचा जो काही PDF आहे तो आपल्या WhatsApp ग्रुपवर शेअर केला जाईल। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी आमची मदत हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात। सध्या आपले महाराष्ट्रातील पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत, तरी गरजू विद्यार्थ्यांनी नक्की याचा लाभ घ्या जेणेकरून तुम्हाला योग्य कॉलेज व योग्य मार्गदर्शन मिळेल। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।